तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. आनंदाश्रूंची साक्षीदार स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी. मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी, साड्यांची महाराणी. मानसी, हात पुढे कर. हे घे. काय आहे? चुरम्याचा लाडू? हो, अगं 16 सोमवारचा प्रसाद आहे ना. अगं जयश्री काकूकडे आज 16 सोमवारचं व्रत होतं ना, तिथं आम्ही पूजेला गेलो होतो, त्याचाच प्रसाद. बर का म्हणे, या 16 सोमवाराच्या व्रताची कथा सुद्धा खूप मोठी आहे. पण मी तुला अगदी थोडक्यात कथा सांगते. हो चालेल. बर का, एका राज्यात खूप पूर्वी एक राजा 16 सोमवारचं व्रत नेमानं आचरत होता. एकदा काय झालं, त्यानं आपल्या प्रधानाला तातडीनं बोलावून घेतलं. प्रधानजी, आम्ही या राज्याचे राजे. होय महाराज. पण आम्ही राजे झालो ते स्वकर्तृत्वानं नाही किंवा वंश परंपरेनंही नाही. या राज्याचे पूर्वीचे राजे विक्रमसेन यांनी आपल्या राज्याला वारस नाही म्हणून एका हत्तीणीच्या सोंडेत माळ देऊन हत्तीणीला नगरभर फिरवली. मी एका गरीब ब्राह्मणाचा पुत्र. ही सगळी मौज पाहत असताना हत्तीणीनं नेमकी माझ्याच गळ्यात माळ घातली. महाराजांनी मला आपली कन्या दिली आणि राज्यही दिलं. होय महाराज. आमच्या राज्यप्राप्तीचं सगळं कर्तृत्व भगवान शंकरांचं. त्यांचं 16 सोमवारचं व्रत आम्ही आचरलं. त्यांच्या कृपाप्रसादानं आम्हाला राज्यप्राप्ती झाली. महाराज, आपला विनय वंदनीय आहे. लोकांना जेव्हा धन संपत्ती यश प्राप्त होते तेव्हा ते परमेश्वराला विसरतात. लवकरच त्यांना मद चढतो की ही माझ्याच कर्तृत्वाची प्राप्ती. पण आपण तसं केलं नाही. सारं कर्तृत्व भगवान शंकरांचं आहे या गोष्टीची आपण जाण ठेवली. 16 सोमवारचं व्रतही अखंड ठेवलं. खरंय प्रधानजी, पण त्यामुळेच आम्ही अडचणीत आलो आहोत. ते कसं काय महाराज? प्रधानजी, काल आमच्या व्रताचं उद्यापन होतं. नगरजनांना आम्ही भोजनही दिलं. होय महाराज. सारी प्रजा तृप्त होऊन आपल्याला आशीर्वाद देत घरी गेली. प्रधानजी, व्रताच्या उद्यापनासाठी आम्ही राणीला चुरम्याचे लाडू करायला सांगितले होते. पण या पंचपक्वान्नांमध्ये चुरम्याचे लाडू ठेवणं तिला लाजिरवाणं वाटलं. म्हणून तिनं 101 सुवर्ण मुद्रा तबकात घालून दिल्या. त्यामुळेच आमचा व्रतभंग झाला प्रधानजी. रात्री स्वप्नात आकाशवाणीनं आम्हाला आज्ञा केली. राजा, तुझ्या राणीनं काल प्रसादाऐवजी सुवर्णमुद्रा ठेवल्या, त्यामुळे तुझा व्रतभंग झाला. तद्वत तू तुझ्या राणीला राज्याबाहेर हकलून दे. राज्याबाहेर हकलून दे. राज्याबाहेर हकलून दे. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. आणि म्हणे
देवाच्या आज्ञेप्रमाणे राजानं राणीला राज्याबाहेर सोडून दिलं. ऐग बिचारी. अगो, पण तिचं दुर्दैव इथं संपलं नाही. मग परमेश्वराच्या शापामुळे तिची नजर खराब झाली. म्हणजे असं की ज्याच्यावर तिची नजर पडेल ते नासून खराब होऊन जायला लागलं. अरे बापरे. एका म्हातारीनं आणि तेल्यानं तिला आसरा दिला. हा पण त्यांचं तिच्यामुळे नुकसान झालं. हा मग त्यांनीही तिला हाकलून दिलं. अगं, एका नदीचं पाणी तिच्यामुळे आटलं. हा एका तळ्यात तिच्या दृष्टीमुळे किडे पडले. बापरे. ती उदासवाणी त्या तळ्याजवळ बसली असताना एक गोसावी तिथं आला. प्रणाम महाराज. मुली, तू माझ्यापासून दृष्टी का चोरतेस? पाहत का नाहीस? महाराज, माझी दृष्टी भयानक झाली. मी ज्या ज्या वस्तूकडे पाहीन त्या नष्ट होतात. मुली, आम्हा संन्याशांना तुझ्या दृष्टीचा उपसर्ग व्हायचा नाही बरं. बघ माझ्याकडे. महाराज, पण हे कशामुळे झालं आणि ते दूर करण्याचा उपाय काय? आम्ही दिव्य दृष्टीनं सारं काही जाणतो. मुली, तुझ्या हातून एक पाप घडलं. त्याचा परिणाम म्हणून तुला ही शिक्षा भोगावी लागतीये. कोणतं पाप महाराज? तुझा पती 16 सोमवारचं व्रत करतो ना, त्याच्या उद्यापनात तू चुरम्याचे लाडू हेतू पुरस्सर दिले नाहीस, म्हणून तुला हा शाप भोगावा लागतोय. पण मी तर पंचपक्वान्नांचा नैवेद्य केला होता. चुरम्याची सर पंचपक्वान्नाला नाही. पण असं का? चुरम्याचे लाडू हा पूर्ण आहार आहे. गव्हाची पोळी, गूळ आणि गाईचं तूप यात निसर्गातली सर्व सत्व सामावलेली आहेत. ती पंचपक्वान्नांमध्ये नाहीत. म्हणून चुरम्याचे लाडू पंचपक्वान्नांपेक्षा श्रेष्ठ आहेत. पण मग आता मी काय करावं? तू 16 सोमवारचं व्रत कर. त्यामुळेच तुझं पाप नाहीसं होईल. महाराज, हे व्रत आधी कुणी केलं? एका गुरवाला पार्वतीनं शाप दिला होता की तुला कोड फुटेल. तेव्हा नागकन्या, देवकन्यांनी त्याला हे व्रत सांगितलं. त्यामुळे त्याचं कोड गेलं. आश्चर्यचकित होऊन पार्वतीनं हे व्रत त्याच्याकडून समजावून घेऊन केलं. मग तेव्हा तिचा निघून गेलेला मुलगा कार्तिकेय परत आला. या व्रताच्या प्रभावानं कार्तिकेयाला त्याचा मित्र मिळाला. कार्तिकेयानं हे व्रत तुझ्या पतीला सांगितलं. त्यामुळे त्याला राज्य मिळालं. म्हणून तू हे पुण्यकारक व्रत कर. ठीक आहे महाराज, मी लगेचच 16 सोमवारचं व्रत करीन. शुभम भवतु. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या. सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. श्रोते हो, आपण ऐकत होता साड्यांची महाराणी स्वामिनी द्वारा प्रायोजित व्रतकथामाला स्वामिनी. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. निवेदन सुनेत्रा मंकणी, रवींद्र मंकणी. लेखन प्रताप देशमुख. सहभाग रवींद्र बापट, वृषाली पटवर्धन, सायली बापट, मानसी लोणकर, हितेंद्र नाईक, गौतम बापट. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. ध्वनी व्हायब्रेनियाद स्टुडिओ. ध्वनिमुद्रण सुनील पानसरे. निर्मिती रोहन्स आय पुणे. आनंदाश्रूंची साक्षीदार स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.